श्रीकृष्ण. राधे राधे. आज आपल्याला बॅकनेकची डिझाईन बघायची आहे. तर त्यासाठी मी अस्तर जे आहे ते कट करून घेतलं आहे. तर अस्तर आपलं जे पण असेल त्या मापानुसार मी कट करून घेतलं आहे. तर बघा, शोल्डर घेतला आहे मी 7 इंच, गळ्याचे मुंडा घेतला आहे 7 इंच, त्यानंतर चेस्टचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथून गळ्याची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच, गळ्याची उंची घ्यायची आहे 2.5 इंच. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 3.5 व 2.5 इंचाचा असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथून अर्ध्या इंचाची खालून मार्जिन घेत आपली जी पण पट्टी असेल गळ्याची ती उंची घ्यायची आहे. तर मी ती घेतली तिथून 3 इंच, त्यानंतर 2 इंच, इथून आपल्याला 1 इंचाची घ्यायची पट्टी ठेवायची आहे. त्यानंतर इथून पण घ्यायचं आहे 2 इंच. अशा प्रकारे आपल्याला माप टाकायचे आहे. त्यानंतर हा जो मधला भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्या मध्यावरती पुढं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला क्रॉस जॉईन करून घ्यायचा आहे व मध्ये कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी कळीचा आकार देऊन घेतलेला आहे व हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इकडे बसते. आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे आपल्याला व त्याच्यावरती आपल्याला हे जे अस्तर आहे ते व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे. मागचा जो गळा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे व मेन फॅब्रिकवरती ते सरळ ठेवायचं आहे. मेन आपला जो कापड आहे तो सरळ अंथरून व्यवस्थित पिनाने पॅक करून घ्यायचा आहे. हे बघा, मी 4ही बाजूला पिना लावून घेतलेला आहे जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो सरकणार नाही. नंतर जो पण आपल्या गळ्याचा आपण आकार दिलेला आहे त्याच्या कळेने व्यवस्थित मध्यावरती पाव इंचाची मार्जिन घेत आपल्याला 4ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे व याला पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्या कळेने आपल्याला 4ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला 4ही बाजूने व त्याला पॅक करून घ्यायचं आहे. नंतर आतला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ज्या पिना असतील त्या पण काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने छोटासा कट देऊन आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. नंतर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. व हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गळा उलटून घ्यायचा आहे. नंतर याच्या कळेने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. पूर्ण गळ्याच्या आकारानुसार शिलाई देऊन आपल्याला गळा पॅक करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जे मेन कापड व जे अस्तर आहे, जी ओपन बाजू आहे म्हणजे ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे व संपूर्ण ओपन बाजूवरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे व जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून काही नवनवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. त्यानंतर मागचे जे डास आहेत
ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला दोघेही डास टाकून घ्यायचे आहेत व खालची जी कमरपट्टी आहे ती पण लगेच जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. हे डास जॉईन करून झाले की लगेच आपल्याला कमरपट्टी पण जॉईन करायची आहे. त्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. माझ्याकडे कपडा जास्त नव्हता, त्याच्यामुळे मग मी 3 पट्टे जॉईन केलेल्या आहेत. तर ही जी पट्टी आहे ही साधारण 1 ते 1.25 इंच घ्यायची आहे व ही पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर तिला एका बाजूने आपल्याला दुमडून घ्यायची आहे. म्हणजे एका बाजूने दुमडून तिच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे व पट्टी तयार करून घ्यायची आहे. व ही पट्टी आपल्याला कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. ह्या पट्टीवरती आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपली जी कमरपट्टीची आहे ना ती एकदम सफाईदार येते, एकदम फिनिशिंगमध्ये येते. याचा पण आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. याच्यावरती आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. व हिला पण खालच्या बाजूला अशा प्रकारे दुमडून याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर याला हात शिलाई पण करू शकता, पण मी डायरेक्टली शिलाई टाकलेली आहे. ही पण पट्टी छान दिसते. त्यानंतर आता आपल्याला गळ्याला डेकोरेट करण्यासाठी ही जी आपली नॉड असते ना तिला मी जॉईन केलेली आहे. तर तिला मी कशा पद्धतीने जॉईन केलेली आहे ते तुम्ही बघू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडी नॉड वरच्या बाजूला ठेवलेली आहे, जिथं आपलं लटकन जॉईंट होईल. व आपला जो गळ्याचा आकार आहे त्याच्या कडेने पूर्ण गळ्याच्या आकारानुसार ही मी नॉड जॉईन करून घेतलेला आहे. नॉड आपल्याला साडीचा जो कलर असेल किंवा लेसचा जो कलर असेल त्या कलरची घ्यायची आहे. तुम्ही नॉड पण जॉईन करू शकता किंवा तुम्ही लेस पण लावू शकता, पण मी याला नॉड लावलेली आहे. हे पण खूप सुंदर दिसतं नॉड लावून, पण एक नवीनच गेटअप येतं, त्याला नवीन लुक क्रिएट होतो. त्याच्यामुळे मी ही नॉड लावते आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची नॉड तयार करून घ्यायची. हे बघा. त्यानंतर आपल्याला याला छोटे छोटे लटकन तयार करायचे आहेत. तर त्यासाठी मी कपडा घेतलेला आहे चौकोनी. अशा पद्धतीने आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, याला लटकन अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने आपला जो गळा आहे तो एकदम सुंदर रेडी झालेला आहे. हे बघा किती छान दिसतोय. ह्या गळ्याला तुम्ही डेकोरेट करू शकता. हे बघा, कळीच्या खालच्या बाजूला तुम्ही बटणं लावू शकता. त्याच्यानंतर तिथं आपण बटरफ्लाय वगैरे पण देऊ शकतो. म्हणजे खूप डेकोरेट करू शकतो. बघा, मी तुम्हाला दाखवते आता पुढं. हे बघा, बटन्स वगैरे
देऊ शकतो आपण ह्या गळ्याला. हे बघा अशा पद्धतीने बटन्स लावू शकतो किंवा मग बटरफ्लाय तर काही दिलेलं नाही, मी बटरफ्लाय वगैरे पण ॲड करू शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.